नमस्कार. आम्ही अर्थात अभिरुची घेऊन येत आहोत दिवाळीच्या आधी एक निसर्गरम्य भेट. सादर करतोय ऋतुचक्राचा रूपोत्सव. नमस्कार. अभिरुचीच्या ह्या भागात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी वाङ्मयातील दोन समर्थ लेखण्यांमधून त्यांनी घडवलेले सृष्टी सौंदर्याने अलंकृत केलेले निसर्गाच्या असीमित सुंदर रूपांचे दर्शन. काळाच्या निरनिराळ्या नियमित सजणाऱ्या सुंदर छटा आणि त्यामुळे साजिरं दिसणारं ते निसर्गाचं रूप. सिद्धहस्त लेखणी दुर्गाबाईंची, त्यातून समोर येणारे ऋतुचक्र आणि सौंदर्याने साजिरी लेखणी अरुणाताई ढेरे यांची. या दोन्हींच्या संयोगाने आपण अनुभवूया ऋतुचक्राचा रूपोत्सव. वा, अगं पण ही दोन्ही पुस्तकं जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा यांचे ऐवज किती मौल्यवान आहेत हे जाणवतं, नाही का? होय, म्हणूनच आपण यातला वर्षा ऋतू आणि त्यामुळे सजलेले धरेचे रूप एवढेच पाहतोय. दुर्गाबाई आजारी असताना बिछाण्यावर पडल्या पडल्या घराच्या खिडकीतून जेवढं आभाळ नजरेस पडायचं त्याचं निरीक्षण करून मनन चिंतन करून आपल्यासाठी त्यांनी एवढं सुंदर पुस्तक ऋतुचक्र आणलं. त्या म्हणतात ऋ किंवा ऋतू म्हणजेच फिरता काळ. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हर घटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा साजशृंगार तिला उन्हात तापवणारा, वाऱ्यात सुकवणारा, भिजवणारा काळाचा अगदी लहान अंश म्हणजे ऋतू. काळाची पावलंच म्हणा ना, काळाचे अनादी अनंत रूप कोणाला कळलं? काळाचे मुख प्रेमळ आहे की क्रूर आहे हे तरी कुठं समजलंय. म्हणूनच प्राचीन काळापासून आधी सूर्यालाच काळ कल्पिलाय, पण नंतर प्राणीसृष्टीतले निर्मितीचे आविष्कार पाहून चंद्राच्या आगमनाप्रमाणे प्रचंड महासागरांना भरत्या ओहोट्या येतात हे पाहून चंद्राच्या कलांप्रमाणे मानवाने कालाला चंद्राचं सौम्य रूप कल्पिलंय, देव मानलंय. या कालरूपी चंद्राच्या 12 पावलात प्राणीसृष्टीची गर्भावस्था चिंतकांनी ध्यानात घेतली. चंद्र गर्भपेशींच्या शिवणी शिवतो असे वेदात म्हटलंय. आपल्या अमृतमय किरणांनी तो गर्भामध्ये जीवनाचा अंकुर रुजवतो. स्त्रीच्या ऋतुस्रावाचा आणि चंद्राचा संबंध तर आतुनात जवळचा. ऋतू शब्दातला तो कालमान मोजणारा अर्थ ही दोन्ही बाबतीत सारखाच. फिरून फिरून येणारा सृजनशील. निसर्गाच्या या आविष्कारावरच प्राचीन ऋषींनी भव्य रूपकं केली. निसर्ग आणि मानव हे भिन्न नाहीतच. आपण या अफाट सृष्टीहून किंवा सृष्टीपासून वेगळे असूच शकत नाही, ही जाणीव आपल्या प्राचीनांच्या मनात सदैव जागृत असे. त्यांनी सृष्टीबद्दल, निसर्गाबद्दल जे चिंतन केले आणि त्यातून आपली काही ठोकळ सिद्धांत व संकेत त्या निरीक्षणांवर बसवले. तेच संकेत आणि त्याच भावना आपण अजूनही जोपासतो आहोत. चंद्र आणि गर्भ यांचे नाते पाहिल्यास बाल गाण्यातून चांदोमामा काय येतो हे उलगडते. तसेच मृगाचे किडे आषाढात दिसायला लागले की पृथ्वी ऋतुस्नात झाली असं म्हणतात. हे पूर्वकालीन संकेत. काही जमातींच्या, उदाहरणार्थ कुणब्यांच्या लोकगीतात मुलगी वयात येण्याच्या प्रसंगाला मृगाच्या पावसाची उपमा दिली आहे. किती गोड संकेत आहेत, हे किती सुंदर आहे. पण आता केवळ या अद्भुतरम्य कल्पनाच वाटतील, कारण आपण शहरी झालो. असा निसर्ग आपण अनुभवलाच नाहीये. म्हणून ज्या उपमा आपल्या प्राचीनांच्या तोंडी शोभल्या त्या आता आपल्या जिभेला पेलणार नाही. एवढंच काय, ही दोन्ही सखोल अभ्यासक वृत्तीच्या लेखिकांनी लिहिलेली पुस्तकं सुद्धा आता आपण चिऊ काऊ असे घास धरूनच पचवू शकतो. खरं, म्हणूनच आपण शिंपल्यासारखा छोटासा हा प्रयत्न करतोय. निसर्ग तोच आहे, पण आता आमचे जीवन शहरी झाले आहे. जीवनाची उद्दिष्टही बदलू घातली आहेत. तरी सुद्धा सृष्टी मानवाला विविध अंगाने खुणावतच राहते. ती दृष्टी फक्त झाकळू द्यायची नाही, हा प्रयत्न करावा. ऋतुचक्रातले ज्येष्ठातले पहिले मेघमंडळ. ग्रीष्म ऋतू लागतो न लागतोय. झाडावरची पालवी जून झालीये.
थोडं आभाळ आलंय. पांढरे भुरके ढग इथे तिथे आभाळभर पसरलेले दिसत आहेत. प्रचंड उकाडा होत असतानाच मधूनच थंड ओलसर वाऱ्याची झुळूक कुठून तरी पावसाळ्याची ललकारी घेत येतीये. वसंताचे खेळकर अल्लड वातावरण लुप्त झालंय. प्रौढपणाची सावली दुनियेभर पडलीये. उन्हाळा पावसाळा गळ्यात गळे घालून कधी इथे तर कधी तिथे असे स्वैरपणे भटकतायत. वारे आणि ढग या दोघांची हातमिळवणी करतायत. वसंतातली कोवळी पालवी, कच्ची फळं, फुलांचे तुरे आता सारं लोप पावलंय. आता प्रौढ निसर्ग मधुर पक्व फळं घेऊन आलाय. झाडांवरती शेंगा धरल्या आहेत. सगळीकडे जूनपणा भारदस्तपणा भरलेला आहे. आणि हा भारदस्तपणा ढगांनी अधिकच वाढवलाय. तर हे ज्येष्ठातले पांढरे भुरके ढग एकाएकी रात्री विशाल होऊन आकाशाला गवसणी घालतायत असंच भासतं. त्यामुळे आकाशातली नक्षत्रांची लुकलुक झाकून गेली आहे. चंद्रप्रकाश नसतानाही ग्रीष्मातल्या पहिल्या मेघमंडळाने व्यापलेली रात्र चमचमणारी पांढऱ्या ढगांच्या चकाकीची असते, ज्यात झाडांची फांदी पाने न्हाऊन दिसताना स्पष्ट दिसतात. कुठेतरी थोडा पावसाचा शिडकावा होतो, जो मृदगंधामुळेच जाणवतो. त्यावरूनच मग सकाळी पानावरचे टपोरे थेंब दवांचे नसून पावसाचे आहेत हे समजायचं. छाया आणि प्रकाश या दोघांनाही आपल्या पोटात साठवणारे हे ढग पहाटेची लाली सुद्धा रोखून धरतात. कुठेच स्वैरपणा नाही. ऊन पाऊस वारा सारे काही मेघमंडळाने बंदिस्त करून ठेवले आहे. एका एका काचेरी आवरणाखाली सारे वस्तू ज्यात आले आहे. या प्रौढ ज्येष्ठात झाडांचा हिरवा साजही विविध प्रकार, हिरव्या रंगाच्या इतक्या विविध छटा वेगवेगळ्या झाडांच्या या धुसर वातावरणात स्पष्ट उठून दिसतात. या ज्येष्ठातले दिवस किती मोठे, आसमंतातल्या कुठल्याही देखाव्याचे पोटभर निरीक्षण करून तास संथपणे चालत असतात. मोठ्यांमधला हा गंभीरपणा, संथपणा, भावगंभीरता या महिन्यात काठोकाठ भरलेली दिसते. ज्येष्ठातले ढग जसे कंच, तसेच दुर्गाबाईंनी समुद्राचे वेगळे रूपही रेखाटले. ज्येष्ठात लाटांचा आवाज कसा वेगळा येतो, भासतो, पाण्याचा रंग कसा वेगळा दिसतो, धरणीचा तपकिरी हिरवा रंग मिसळून आकाशाच्या धुरसट मेघाच्छादित ढगांचे मोठमोठाले पट्टे पाण्यावर कसे उमटले आहेत हे दिसतं. आकाश याच्या दरम्यान एक गर्द निळ्या रंगाची बारीक रेख किंवा किनार कशी करून ठेवलेली आहे, असा सगळा सुंदर कॅनव्हास ते आपल्या समोर मांडतात. त्याच्यावर त्या समुद्रातली प्रत्येक लाट थेट क्षितिजापर्यंत जाऊन आकाशाला हात लावून जणू पुन्हा फेसाळत किनाऱ्याला लागते. आहा, इतकं सुंदर रम्य शब्दचित्र. कोकणातल्या एका लोकगीतात लाट माणसांचे निरोप स्वर्गातल्या देवतांना आणि आपल्या पूर्वजांना पोहोचवून येते असं त्या म्हणतात. पाण्याचा रंग आता अधिक तांबूस तपकिरी होत जाईल. आकाशही ढगांनी व्यापेल आणि पावसाचे 4 महिने जेव्हा जेव्हा सूर्य चंद्र ज्योती मनुष्याला दिसेनाशा होतील, तेव्हा लाटा अशाच उंच उंच उसळून दोन्ही लोकांमधल्या निरोपांची देवघेव करीत राहतील. दुर्गाबाईंनी आंबा नारळ शेवगा अडुळसा पारिजातक अशा आपल्या झाडांचे पानांचे विविध हिरव्या रंगांचे निरीक्षण तर केलंच आहे, पण त्याचबरोबर काही परदेशी झाडं जी इथे येऊन रुजली आहेत, जसे की गुलमोहर, ऑस्ट्रेलियन पिवळ्या फुलांची झाडं, ज्याला आपल्या लोकांनी फुलमोगरा असं सुंदर नाव दिलंय, त्याचं पण वर्णन केलंय. हो, या झाडांवर पक्ष्यांनी घरटी केली आहे आणि पक्षिणी अंडी घालण्याच्या तयारीत आहेत. ढेरपोट्या चिमण्या संध्याकाळी मातीत अंग घुसळताना जास्ती जड झाल्यासारख्या वाटत आहेत. एकंदरीत पाखरांची गती मंदावली आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया पसरली आहे असंच वाटत आहे. मुंग्या एक एक पांढरे अंडे तोंडात घेऊन मोठ्या यात्रेला बिळाकडे निघालेल्या दिसतात. कुंभारीण माशी झाडांच्या बुंद्यापाशी घिरट्या घालताना दिसते. मृगाचे किडे ढेकळातून फिरत असतील.
एक वळी पाऊस झाला की त्याचे काम झाले. इंद्रदेवाचा निरोप ते धरणीला देतात. गवताचे बी त्या सरीसरसे फोफावत बाहेर येईल. भाजलेल्या शेतातले बी 2 सरीनंतर बाहेर येईल. मग ढग काळे होतील आणि आषाढात मुसळधार पाऊस येईल. केवढं निरीक्षण आणि चिंतन आणि ते सर्व एकजीव करून किती सुंदर मांडणी केली आहे. खरंच